नमस्कार। आज श्रावण शुक्ल दशमी शके 1936 सादर करत आहोत ठाणे वार्ता। ठळक घडामोडी। दहीहंडी उत्सवात ध्वनी यंत्रणा न पुरवण्याचा ठाणे साऊंड असोसिएशनचा निर्णय। स्वप्नाली लाडच्या रिक्षा चालकाचा त्वरित शोध न लागल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा मोर्चा काढण्याचा इशारा। आणि ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन स्पर्धेत पालिका शाळांमधील पहिल्या येणाऱ्या विद्यार्थ्यांना खास 5,000चं पारितोषिक। या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच। ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। श्रीस्थानक वाहिनी ठाण्याची स्वतःची वाहिनी। ठाण्यातील घडामोडी, कार्यक्रम, वादविवाद, अगदी गाणी, नाटक याचा आनंद घर बसल्या पहा श्रीस्थानक वाहिनी। आपल्या ठाण्याचं हक्काचं व्यासपीठ श्रीस्थानक वाहिनी। ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या। ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणेवार्ता.com। नमस्कार मंडळी, दर रविवारी पाहायला विसरू नका। नमस्कार मंडळी, आपल्या प्रश्नांचं थेट उत्तर। ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। विविध उत्सवात होणाऱ्या ध्वनी प्रदूषणाबाबत ठाणे पोलिसांनी घेतलेल्या कडक भूमिकेमुळे डीजे चालकांनी दहीहंडी उत्सवावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे। उत्सवांमध्ये मोठ्या प्रमाणावर ध्वनी प्रदूषण होत असल्याच्या तक्रारी गेली अनेक वर्ष होत आहेत। दहीहंडीमध्येही मोठमोठे डीजे लावून दहीहंडी उत्सव साजरा केला जातो। अगदी शांतता क्षेत्रातही यावेळी ध्वनी प्रदूषणाची कमाल पातळी गाठली जाते। सर्वोच्च न्यायालयानं ध्वनी प्रदूषणाच्या विरोधात काही आदेश दिले असून हे आदेशही धाब्यावर बसवले जातात। उत्सवानंतर पोलिसांकडून थातुरमातुर कारवाईचा देखावा केला जातो, पण यंदा मात्र ठाणे पोलिसांनी कडक भूमिका घेतली असून ध्वनी प्रदूषण झाल्यास आयोजकांबरोबरच डीजे मालक आणि चालकांवर कारवाईचा इशारा पोलिसांनी दिला आहे। ठाणे जिल्हा साऊंड असोसिएशननं पोलिसांच्या या निर्णयाचा निषेध केला असून दहीहंडी उत्सवादरम्यान डीजे न पुरवण्याचा निर्णय जाहीर केला आहे। त्याचप्रमाणे मुंबईतूनही डीजे ठाण्यात येऊ दिला जाणार नाही असा इशारा दिला आहे। एका मुलीला भीतीपोटी रिक्षातून उडी मारण्यास जबाबदार असणाऱ्या रिक्षा चालकाचा शोध त्वरित न घेतल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पीडित तरुणीला न्याय देण्यासाठी पोलीस ठाण्यावर मोर्चा काढेल असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे शहराध्यक्ष निलेश चव्हाण यांनी दिला आहे। कामावरून रिक्षानं घरी जात असताना रिक्षा चालकानं अपेक्षित ठिकाणी न जाता वेगळंच वळण घेतल्यानं घाबरलेल्या स्वप्नाली लाडनं रिक्षातून उडी मारली आणि त्यात ती गंभीर जखमी झाली। परिवहन सेवेनं चांगली आणि सुरक्षित बस सेवा न दिल्यानं स्वप्नालीला रिक्षातून उडी मारावी लागली। कोलशेत घोडबंदर मार्गावर परिवहन सेवेच्या फेऱ्या वाढवाव्यात अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे। खासगी बस आणि रिक्षांना महापालिकेनं मुक्त संचार दिला असून यामुळे महिला सुरक्षितता धोक्यात आली आहे। स्वप्नाली कापूरबावडीहून रिक्षानं घरी जात होती। कापूरबावडी नाक्यावर 2 रिक्षा स्टँड आहेत। हे दोन्ही रिक्षा स्टँड कापूरबावडी पोलीस ठाण्याच्या जवळ असल्यानं रिक्षा चालक पोलिसांच्या परिचयाचं असणं स्वाभाविक आहे। त्यामुळे पोलिसांनी सर्व रिक्षा चालकांची कसून चौकशी केल्यास आरोपी मिळणं अवघड नाही। स्वप्नाली शुद्धीवर आल्यावर तपासाला गती मिळणार असेल तर रिक्षा चालकाच्या शोधासाठी स्थापन केलेली 3 पथकं काय कामाची असा प्रश्न निलेश चव्हाण यांनी उपस्थित केला आहे। केंद्र शासनानं कामगार कायद्यात बदल केल्यामुळे असुरक्षित कष्टकऱ्यांच्या असुरक्षिततेत वाढ होण्याची भीती असुरक्षित मजदूर कामगार युनियनचे सरचिटणीस जगदीश खैरालिया यांनी व्यक्त केली आहे। केंद्र शासनानं फॅक्टरी ऍक्ट 1948, अप्रेंटिस ऍक्ट 1961 आणि लेबर ऍक्ट 1988 मध्ये 54 दुरुस्त्यांना मंजुरी दिली आहे। कामगार कायद्यातील प्रस्तावित बदलांमध्ये 20 कामगार क्षमता असलेल्या उद्योग आणि कंत्राटदारांची कामगार कायद्यातून सुटका करण्यात आली आहे। यामुळे अशा उद्योगांमध्ये काम करणाऱ्या कामगारांना वेतन, कामाचे तास, इतर सोयी सवलती याबाबत मालकावर कोणतेही बंधन असणार नाही। उद्योग स्नेही धोरण आखताना कामगारांचे रोजगार असुरक्षित करून उद्योगांचं भलं कसं होणार असा प्रश्न जगदीश खैरालिया यांनी उपस्थित केला आहे।
छोट्या उद्योगांना पुढे आणायचं असेल तर शासनानं त्यांना विविध प्रकारचे कर भरताना आणि परवाने काढताना लागणारे विलंब आणि त्या कामातील गैरव्यवहारांवर नियंत्रण आणण्याची हिंमत दाखवावी, तसंच राजकीय हस्तक्षेपांवर उपाययोजना करावी अशी मागणी असुरक्षित मजदूर कामगार युनियननं केली आहे. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेत सहकार्य करा. ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा आणि रोगराईपासून मुक्तता मिळवा. श्रीस्थानक वाहिनी, ठाण्याची स्वतःची वाहिनी. ठाण्यातील घडामोडी, कार्यक्रम, वादविवाद, अगदी गाणी, नाटकं याचा आनंद घर बसल्या. पहा श्रीस्थानक वाहिनी, आपल्या ठाण्याचं हक्काचं व्यासपीठ. श्रीस्थानक वाहिनी. ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या. ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणेवार्ता.com. डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्यानपिढ्यांचं जिव्हाळ्याचं नातं म्हणजेच डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल. आता अत्याधुनिक सोयी सुविधा आणि तंत्रज्ञानयुक्त वंध्यत्व निवारण केंद्रात IVF आणि टेस्ट ट्यूब बेबीची ही सुविधा. डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल, महर्षी कर्वेपथ, ठाणे. 65 वर्षांची निरंतर सेवा. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाने त्वरित हालचाल करून कारवाई केल्यानं 5 कुटुंबियांचा जीव वाचू शकला. गेल्या काही दिवसात पावसाचा जोर वाढल्यामुळे शहरातील काही जुन्या इमारतींना तडे जाण्याचे प्रकार घडले आहेत. असाच प्रकार ठाणे पूर्वेतील कोपरीमध्ये घडला. या ठिकाणच्या शुभम इमारतीचा काही भाग पडला. याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाला मिळताच आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि अग्निशमन दलानं त्वरित धाव घेऊन या इमारतीतील 5 कुटुंबियांची सुरक्षित सुटका केली. त्यामुळे या कुटुंबियांचा जीव वाचू शकला. ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन स्पर्धेत 12 वर्ष आणि 15 वर्ष वयोगटातील पहिल्या येणाऱ्या पालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना महापौरांतर्फे खास 5,000चं पारितोषिक दिलं जाणार आहे. ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन स्पर्धेसाठी खासगी आणि पालिका शाळांमधील मुख्याध्यापक शिक्षकांची एक बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत महापौरांनी ही घोषणा केली. ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन स्पर्धेत शालेय विद्यार्थ्यांचा मोठा सहभाग असतो. महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावं आणि त्यांच्यातील कलागुणांना वाव मिळावा यासाठी 12 आणि 15 वर्ष वयोगटातील महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांमध्ये प्रथम येणाऱ्या एका विद्यार्थ्याला आणि विद्यार्थिनीला प्रत्येकी 5,000 रुपयांचं पारितोषिक दिलं जाणार आहे. यंदाची महापौर वर्षा मॅरेथॉन स्पर्धा रौप्य महोत्सवी असून या स्पर्धेत जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावं आणि 25व्या वर्षात पदार्पण करणारी ही स्पर्धा खऱ्या अर्थानं ठाणेकरांची मॅरेथॉन बनावी यासाठी स्पर्धेत विद्यार्थ्यांबरोबरच ठाणेकरांनीही सहभागी व्हावं असं आवाहन महापौर हरिश्चंद्र पाटील यांनी केलं आहे. श्रीस्थानक वाहिनी, ठाण्याची स्वतःची वाहिनी. ठाण्यातील घडामोडी, कार्यक्रम, वादविवाद, अगदी गाणी, नाटकं याचा आनंद घर बसल्या. पहा श्रीस्थानक वाहिनी, आपल्या ठाण्याचं हक्काचं व्यासपीठ. श्रीस्थानक वाहिनी. ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या. ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणेवार्ता.com. नमस्कार मंडळी, दर रविवारी पाहायला विसरू नका. नमस्कार मंडळी, आपल्या प्रश्नांचं थेट उत्तर. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण आपले कार्यक्रम अथवा बातम्या आम्हाला ठाणेवार्ता@gmail.com या आमच्या ईमेलवर कळवू शकता. ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. दहीहंडी उत्सवात ध्वनी यंत्रणा न पुरवण्याचा ठाणे साऊंड असोसिएशनचा निर्णय. स्वप्नाली लाडच्या रिक्षा चालकाचा त्वरित शोध न लागल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा मोर्चा काढण्याचा इशारा. आणि ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन स्पर्धेत पालिका शाळांमधील पहिल्या येणाऱ्या विद्यार्थ्यांना खास 5,000चं पारितोषिक. या होत्या ठाणे वार्ता. आपली एखादी बातमी पाहायची राहून गेल्यास आपण ठाणेवार्ता.com या संकेतस्थळाला अवश्य भेट द्या. तर मग पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात फक्त श्रीस्थानक वाहिनीवर. धन्यवाद.